बरोबर आपण वैद्यकीय मदत कक्ष आणि गड किल्ले संवर्धन सेल हे दोन्ही नवीन सेल सुरू केलेले आहेत। वैद्यकीय कक्षातून गोरगरीब आणि आर्थिक दुर्बल घटकातील गरजू आणि रुग्णांना मदत आणि मार्गदर्शन केले जातं। सर्व शस्त्रक्रिया, हृदयरोग संबंधित कर्करोग, जन्मता कर्णबधिर, कोक्लिअर इम्प्लांट, किडनी ट्रान्सप्लांट, बोन मॅरो ट्रान्सप्लांट अशा अनेक प्रकारचे आजार असतात। हे सर्व धर्मादाय अंतर्गत पंतप्रधान वैद्यकीय निधी किंवा आपल्या राज्याचा मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि विविध खासगी ट्रस्टद्वारे आपल्याला त्याच्यामध्ये पक्षाच्याकडनं देखील याच्यामध्ये मदत झाली पाहिजे आणि म्हणून तोही काम आपण सुरू करतोय। ह्याही गोष्टीची नोंद घ्यावी। तसंच सांस्कृतिक विभागामध्ये देखील बाबा पाटील काम करतोय। तिथं पण अनेक कलावंत आपले मेंबर झालेले आहेत। त्यांचाही उपयोग पक्षवाढीच्या करता त्यांच्या व्यापातून त्यांच्या कामातून कसा करून घेता येईल हाही प्रयत्न आपण सगळेजण करू। ही पण ग्वाही मी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं देतो। जरी आपल्याकडे सध्या कोल्हापूर, पुणे, बुलढाणा, परभणी, बीड, नंदुरबार, गोंदिया हे 7 जिल्हे पालकमंत्री म्हणून असले तरी देखील परत आम्ही एकदा बसून आणखीन राहिलेल्या आपण मंत्र्यांच्यावर काही जिल्ह्याची पालकमंत्र्यांची जबाबदारी टाकणार आहोत। जिथं पालकमंत्री आपले तिथं त्या पालकमंत्र्यांनी आपल्या आपल्या कार्यकर्त्यांना सकाळी मी सूरज चव्हाण आणि युवकांना पण घेऊन बसलेलो होतो। त्यांच्याही काही समस्या आहे, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या समस्या असतात आणि त्या सोडवणं आपल्याला पक्षामुळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे एक पदही मिळालेली आहे। त्या पदाचा वापर हा सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायचा असतो। त्याच्यामध्ये संघटनेतल्या लोकांना पण जास्त अग्रक्रमाने मदत झाली पाहिजे अशा प्रकारची देखील भूमिका ह्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवू इच्छितो। मित्रांनो, खूप काही वेगवेगळी भूमिका इथं मांडण्याचं काम झालं। खूप काही नवीन नवीन गोष्टी ह्याही आपल्याला त्या निमित्तानं कळाल्या आणि त्या कळत असताना मला पण, मी अनेक वर्ष संघटनेमध्ये काम करतोय, त्यावेळेस मला देखील 2004चं जे काही प्रफुल्लभाईंनी सांगितलं ते पहिल्यांदाच कळलं। एक गोष्ट खरी आहे, एकेकाळी पूर्वीचा जनसंघ नंतर भाजप ह्या पक्षाच्या संदर्भामध्ये थोडंसं वेगळं बोललं जायचं। बाबा जातीयवादी आहे, ठराविकांचाच विचार करतात आणि अशा पद्धतीनं आपण नेहमी भाजप आणि शिवसेनेपासून बऱ्यापैकी अंतर ठेवून काम करत होतो। पुरोगामी विचारांच्या संदर्भामध्ये ज्या वेळेस भूमिका घेतली गेली किंवा डाव्यांनी पण भूमिका मांडली गेली त्यावेळेस नेहमी असं होत होतं। हा सुरुवातीचा काळ, आता देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होऊन गेलेली आहेत। आता काळ बदललेला आहे। काळानुरूप साधारण लोकांच्या काय भावना आहे, काय कल्पना आहे, काय अपेक्षा आहे, काय त्यांची पूर्तता केली पाहिजे हा प्रयत्न तर सगळेच करतात। वाजपेयी साहेब ज्यावेळेस पंतप्रधान झाले, अटल बिहारी वाजपेयी साहेब, त्यावेळेस एनडीएचे ते प्रमुख होते। अनेक पक्ष त्या त्यांच्याबरोबर काम करत होते, परंतु तेव्हापासून अनेकांनी, ज्याचा उल्लेख मगाशी भुजबळ साहेबांनी केला, अनेकांनी आज जरी ते स्वतःला सेक्युलर समजत असले तरी आपणही सेक्युलर, आपण आपली विचारधारा सोडलेली नाही, त्याचा उल्लेख सगळ्यांनी केला। मी माझ्या विशेषतः या शिबिराच्या निमित्तानं मुस्लिम बांधवांना सांगू इच्छितो, अल्पसंख्याक समाजाला सांगू इच्छितो की मागं देखील शिवसेनेला अल्पसंख्याक समाज फार दूरचा मानायचा। मला चांगलं माहिती, कारण आम्ही आज राजकारणात नाहीये, परंतु नंतर 2.5 वर्ष आम्ही उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आपण सरकारमध्ये निर्णय घेत होतो। त्यावेळेस 100% आपण म्हणू की पूर्व दिशा होत नाही, एका पक्षाचं सरकार आल्यानंतर होऊ शकतं, परंतु अशा वेळेस महायुतीचं किंवा महाआघाडीचं सरकार आलं तर कॉमन मिनिमम प्रोग्राम, किमान त्या ठिकाणी समान कार्यक्रम हे करावे लागतात आणि त्याच्यातून ज्याच्यातनं आपल्या मित्रपक्षातून आपल्यात फार मतभेद आहेत ते प्रश्न आपण बाजूला ठेवतो आणि बाकीच्यांना ज्याच्यातनं महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला अग्रक्रम दिला पाहिजे त्या गोष्टीला आपण प्राधान्य देतो आणि तेच काम मागे 2.5 वर्ष आम्ही केलं। तेव्हाही
केंद्रालाही वाटलं नव्हतं की शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार करतील, पण झालं, शेवटी केलं गेलं. त्याच्यानंतरच्या काळामध्ये देखील आज आपण भाजप आणि एकनाथराव शिंदे आणि अशा तिघांचं सरकार केलेलं. शेवटी काही वेळेस काही निर्णय घ्यावे लागतात, पण विचारधारा सोडली का? शाहू फुले आंबेडकरांच्या संदर्भातलं जे काही त्यांनी त्यावेळेस मार्ग दाखवलेला आहे त्याच मार्गाने आपण पुढे चाललेलो आहे. त्याचा उल्लेख मी केलाय, भुजबळांनी केला, तटकऱ्यांनी केला, अनेकांनी केला. मी सगळ्यांची नावं इथं घेत बसत नाही, पण मला आपल्याला ही गोष्ट आवर्जून सांगायची आहे. आणि मी आज काही बोलत असताना आपला मूळच पक्ष आहे. 10 जून 1999 ज्यावेळेस पवार साहेबांनी, संभाजींनी, तारिक अनवरांनी ह्या पक्षाची स्थापना केली आणि त्यावेळेस त्याचा मूळ ह्या पक्षाचा मोठा पाठिंबा हा महाराष्ट्रात होता. त्यावेळेसचे विरोधी पक्षनेते मधुकरराव पिचड आणि विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे छगन भुजबळ यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला. पदमसिंह पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, मधुकर पिचड आणि छगन भुजबळ हे प्रमुख म्हणून तिथं काम करत होते. आम्ही डोळ्यांनी बघत होतो. इथं समीर आहे का? समीर त्या ठिकाणी स्टेज करणं, बाकीच्या सगळ्या गोष्टीची तयारी करणं, ते तिथं शिवाजी पार्कला चाललेलं होतं. पाऊस पडेल का नाही, सभा होईल का नाही, लोक येतील का नाही, अशी सगळी चर्चा चाललेली होती. परंतु सगळ्यांनी जिद्दीनं रान उठवलं. त्यावेळेस तर भुजबळ साहेबांनी किणी प्रकरण म्हणू नका, काय काय त्यांनी त्यावेळेस बाळासाहेबांना कुणी असं म्हटलं नव्हतं, अशा प्रकारच्या काही गोष्टी बोलले. मी ते बोलून कारण नसताना त्या गोष्टीला उजाळा देऊ इच्छित नाही. परंतु तो काळ, त्याच्यामध्ये आम्ही नवीन होतो. मी, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, आर पाटील, सुनील तटकरे, सगळेजण आम्ही नवीन म्हणजे पहिलीच टर्म आमच्या काही थोड्या टर्म झालेल्या होत्या. आम्हाला ज्युनियर समजलं जात होतं. आम्ही पण थोडंसं बाजूला असायचो. आणि तेव्हापासून पक्षाचे काम अनेकांनी केलं, ज्याचा उल्लेख काल करण्यात आला. त्याच्यामध्ये भुजबळ साहेब पहिले प्रांताध्यक्ष असू द्या, नंतर बबनराव पाचपुते असतील, आर पाटील असतील, अरुणभाई गुजराती असतील, त्याच्यामध्ये मधुकरराव पिचड असतील, भास्करराव जाधव असतील किंवा सुनील तटकरे असतील, आणि नंतर हे जयंत पाटील साहेब.